नागपूरमध्ये काल महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. अर्थात हा विस्तार झाला खरा, पण यामध्ये अजूनही खाते वाटप झालेलं नाहीये आणि आता चर्चा रंगू लागल्यात की कुणाला कोणतं खातं मिळणार. पण हे सगळं सुरू असताना प्रत्येक पक्षानं महायुतीतल्या आपल्या काही वरिष्ठ नेत्यांना देखील डावललेलं आणि त्याची चर्चा आता महाराष्ट्रात सुरू झाली आहे. जर आपण राष्ट्रवादीच्या बाबतीत म्हटलं तर राष्ट्रवादीनं देखील दोन अत्यंत महत्वाचे दिग्गज चेहरे ज्यांनी याआधी बरीचशी मंत्रीपदं देखील भोगलेली आहेत, भूषवलेली आहेत, ती दोन नावं महत्वाची म्हणजे एक दिलीप वळसे पाटील आणि दुसरं म्हणजे छगन भुजबळ. अर्थात दिलीप वळसे पाटील यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे कदाचित यावेळी मंत्रिपद स्वीकारलं नाही असं जरी म्हटलं जात असलं तरी छगन भुजबळांच्या बाबतीत मात्र तसं म्हणता येत नाही. कारण की वयाच्या 77व्या वर्षी आताच्या विधानसभा जर आपण निवडणूक निकालात पाहिलं तर सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांची वर्णी लागलेली आहे. पण आज याच ज्येष्ठ आमदाराला मंत्रीपद नाकारण्यात आलंय आणि यामुळं सगळीकडेच विशेषतः ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांना मंत्रिपद का नाकारलं, त्यांनी या बाबतीमध्ये अजित पवारांना याविषयी काय म्हटलं आणि अजित पवारांना छगन भुजबळांना मंत्रिमंडळात न सामील घेण्याबाबत त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये अर्थातच आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे ओबीसी नेते ऍडव्होकेट मंगेश ससाणे यांच्याशी. ससाणे साहेब, आपलं टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार. मी अगदी सुरुवातीलाच म्हटलं की प्रत्येक पक्षानं आपली काही वरिष्ठ मंडळी नाकारलेली आहे. म्हणजे जी 2023 मध्ये मंत्रिमंडळात होती त्यांना आता यावेळी मंत्रिपद दिलं नाही. म्हणजे अगदी भाजपमध्ये बघितलं तर आपण सुधीर मुनगंटीवार सारखे नेते असतील यांना देखील त्यांनी त्या ठिकाणी दिले, रवींद्र चव्हाण असतील. इकडे शिवसेनेकडून पण देखील आपण अगदी दीपक केसरकर सारखे नेते आहेत त्यांना देखील नाही मिळालं. पण राष्ट्रवादीने मात्र छगन भुजबळ जो राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाला त्या पक्षाच्या संस्थापकांपैकी एक संस्थापक आणि पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून छगन भुजबळ होते. बरोबर. तर पहिल्यांदा तुमची प्रतिक्रिया काय आहे, छगन भुजबळ यांना मंत्रिपद का मिळालं नसेल? नाही, नक्कीच मला असं वाटतं की हे सिनियरिटी वगैरे जो हा काही क्रायटेरिया लावला जातोय तर मुळातच न पटण्यासारखं आहे. राजकारण किंवा आपण जे म्हणतो की सत्तेमधील सहभाग हा काय कुठलं तरी हा नवीन तुमचे नेते तयार करण्याचा हा प्लॅटफॉर्म नसतो. तर मुळामध्ये तुमचं जे राज्य चालवणारे राज्यकर्ते असतात यांना महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला न्याय द्यायचा असतो. विविध धर्मातील विविध घटकातील वेगवेगळे प्रत्येकाचे विभाग असतात आणि याच्यामध्ये आपण जर प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहतो की तुम्हाला अनुभव किती आहे, एक्सपिरियन्स लेटर मागितलं जातं चांगल्या चांगल्या ठिकाणी नोकरी देताना. तर राज्यासारखा विषय, राज्य चालवण्यासारखा विषय, सरकार चालवताना तुम्ही एज क्रायटेरिया हा पॉझिटिव्हली घेताय का निगेटिव्हली घेताय? म्हणजे मुळात हा मोठा प्रश्न आहे. हे नवीनच कुठनं काय चालू झालं. आज जिथं तिथं आपण अनुभवी माणूस पाहतो की विविध सामाजिक विषय असतात, आर्थिक घडी असती, कुठं दुष्काळ असतो, कुठं काय रोगराई येते, हे बघितलेलं आहे. आणि मग ह्या सगळ्यामध्ये ज्यांना जास्त अनुभव आहे अशा परिस्थिती हँडल करण्याचा, उलट यांना तुम्ही राज्यकर्ते म्हणून निवडून दिलं पाहिजे, यांच्या हातामध्ये राज्य दिलं पाहिजे. आणि मुळात यांना जर जनतेला असं वाटलं असतं की नाही हे कॅपेबल नाहीये तर जनतेने त्यांना निवडून दिलं नसतं ना. सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही तेव्हा त्यांना पक्षाचं वतीने तिकीट दिलं, ते निवडून येण्याची विनेबिलिटी आहे म्हणून दिलं असं म्हणायचं. मग तुम्ही पक्षाचं तिकीट का दिलं त्यांना? मग त्याच वेळेस तुम्ही सन्माननीय एखाद्या पदावर का नाही त्यांना हे केलं? तर मुळामध्ये ही धुळफेक आहे. भुजबळ साहेबांचं म्हणलं तर गेल्या 1 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्यासाठी महाविकास आघाडीमधील काही घटकांकडून आणि काही नेत्यांकडून जे प्रयत्न झाले आणि त्यांनी एक माणूस उभा केला मनोज जरांगे नावाचा, आणि ह्या जरांगेनी ज्या प्रकारे ह्या महायुतीला टार्गेट केलं, महायुतीतील नेते मग देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, भाजप असेल, अजितदादा पवार असतील, स्वतः यांना वैयक्तिक टार्गेट केलं. आणि अशी परिस्थिती होती महाराष्ट्रामध्ये, अशी दहशत होती, आमदारांची घरं झाली, गाड्या फोडल्या, एसटी बस तोडल्या, ह्या
उपोषणाच्या माध्यमातून जो सामाजिक दहशतवाद पेरला होता, ही कोंडी फोडायचं काम कोणी केलं? म्हणजे त्याच्यावर पहिला आवाज उठवला पहिला आवाज उठवला भुजबळ साहेबांनी. कुणाच्या मध्ये हिंमत होती का? आता भुजबळ साहेब एक ओबीसी चेहरा म्हणून तुम्ही म्हणताय की नाही आम्ही असे वेगवेगळे अनेक चेहरे दिलेत, त्यांनी कोणी बाहेर आले? ह्या जे पक्षाचे आता वरिष्ठ नेते आहेत, या जरांगेच्या विरोधात कोण आलं? महायुतीला जेव्हा त्यांनी एका आरोपीच्या पिंजऱ्यात बसवलं होतं, तिथं ती कोंडी सोडवायला यांना अंगावर घ्यायला कोण? एक वरिष्ठ आणि अनुभवी म्हणून भुजबळ साहेबांनी तिथं बीडमध्ये जाऊन एल्गार ठोकली, शड्डू ठोकले. आणि अशा प्रकारची कुठं दहशत चालणार नाही, अशा प्रकारचं कुठं गावबंदी आम्ही सहन करून घेणार नाही, हा संविधानिक तत्वावर चालणारा महाराष्ट्र आहे, असे त्यांनी भूमिका घेतली. का? तर ते अनुभवी होते. तिथं तुमचा अनुभव चालतो, तिथं तुम्हाला भुजबळांना पोर्ट्रे करता, तिथं तुम्हाला भुजबळांचा ओबीसी चेहरा. आज महाराष्ट्रामध्ये जर आपण महाराष्ट्राची डेमोग्राफी बघितली तर 13 कोटी याच्यामध्ये जवळजवळ 58 ते 60% हा ओबीसी समाज आहे, जो 450 विविध जातीमध्ये विखुरलेला आहे. पण या 450 जातींना मनापासून वाटतंय की भुजबळ साहेब आमचे नेते आहेत, कारण की त्यांनी त्यांच्या जीवनाच्या राजकीय कारकिर्दीतला सर्वात मोठा काळ ओबीसी साठी घालवलाय. मंगेशजी, मला एक असा प्रश्न पडला, म्हणजे आताचं मंत्रिमंडळ विस्तार आपण पाहिलं तर त्यामध्ये एक कुठे ना कुठेतरी समतोल दिसतोय. मराठा समाजाला 17 आणि ओबीसींना समाजाला 16 आणि ओबीसींना 17 असे चेहरे त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे ओबीसी समाजाचे 17 आणि मराठा समाजाचे 16. पण हे सगळे चेहरे देताना मग तुम्हाला 17 ओबीसीचे चेहरे मिळालेले आहेत याबद्दल आनंद नाहीये, पण छगन भुजबळांना मात्र दिला गेलेलं नाही, याबद्दल दुःख आहे. हे असं का? याबाबत माझा एक प्रतिप्रश्न आहे. ओबीसी जातीचे चेहरे दिलेत का ओबीसी बद्दल आस्था असणारे, ओबीसींची नीती जपणारे आणि ओबीसींची भूमिका घेणारे चेहरे दिले? पण भाजपने तर पहिल्यापासून सांगितलं आमचं ओबीसी डीएनएच आमचं ओबीसी. माझी याच्यामध्ये भाजपला विनंती आहे, भाजपच्या वरिष्ठांना विनंती आहे, आणि ज्यांनी ते म्हणलेत की आमचा डीएनए भाजपचा आहे, तर ज्या अर्थी तुम्ही ओबीसींचे एवढे मोठे राष्ट्रीय नेते मी का म्हणतो, तर मंडल आयोग लागू करण्यासाठी भुजबळ साहेबांनी मग तिथं शरद यादव असतील, लालू प्रसाद यादव असतील, रामविलास पासवान असतील, यांच्यासारख्या नेत्यांना घेऊन भारतामध्ये मोठमोठ्या सभा केल्यात, मोठं आंदोलन उभा केलंय आणि राष्ट्रीय नेता म्हणून त्यांना ऍक्सेप्ट केलं गेलं होतं. या राष्ट्रीय नेत्यात तुमचा जर डीएनए ओबीसीचा आहे, तर तुम्ही आमचे भुजबळ साहेबांना असं बाहेर ठेवून ओबीसींना कोणत्या प्रकारे न्याय देत आहे? माझा असं विचारणं आहे की खरंच तुमचा डीएनए आपण एखाद्या लॅबमध्ये, अशी लॅब असेल तुमच्याकडे एखादी, तर त्याच्यामध्ये आपण चेक करू की खरंच तुमचा डीएनए ओबीसीचा आहे का, तो तुमचा मनुवादी डीएनए, RSSचा संघाचा जो आरक्षण मुक्त भारत हा डीएनए, आणि ह्या खऱ्या लॅबमधनं त्या दुर्बिणीतनं आपण बघितलं आणि आता या सगळ्या प्रकरणात दिसलं, तर आपल्याला समजेल की भाजपचा डीएनए ओबीसीचा नाहीये. कारण की देवेंद्र फडणवीसांनी शपथविधी झाल्यानंतर पहिली प्रेस घेतली. या पहिल्या प्रेसमध्ये देवेंद्र फडणवीसांना एक प्रश्न विचारला गेला. काय प्रश्न होता? की तुम्ही जातीगत जनगणना करणार आहात का? त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी अशी भूमिका घेतली की जातीगत जनगणना केली तर त्याला वेपनाइज केलं जाईल, म्हणजे त्याचा शस्त्र म्हणून वापर केला जाईल, आणि काही जण ते करतील. ते कुणाविरुद्ध करतील? मायक्रो ओबीसींबद्दल. आता मला देवेंद्रजींना विचारायचंय, जो गावगाड्याच्या बाहेर असलेला जो मायक्रो ओबीसी आहे, कुंभार, सुतार, लोहार, कायकाडी, वडारी, रामोशी, त्यांच्याकडे त्यांची साधी आधार कार्ड नाहीये, त्यांची आयडेंटिटी दाखवायचं नाहीये. आज तुम्ही त्यांची जनगणना केली तर कुठेतरी त्यांना न्याय मिळेल, ते प्रभावात येतील, त्यांना शिक्षणाचे अधिकार मिळतील, आणि तुम्ही म्हणताय की त्यांच्या विरुद्ध वेपन. ही आयडिओलॉजी कशी काय? म्हणजे कुठंतरी काहीतरी एखादं कारण काढायचं. पण मग यांच्याकडे आधार कार्ड नाही असं तुम्ही म्हणता, यांच्याकडे वोटिंग कार्ड आहे ना, त्याशिवाय वोटिंग केलंय का? नाही, भटके विमुक्त आहेत. किती जणांनी वोटिंग केलं? वोटिंगचा 100% आहेत का? तुम्ही काढा. आम्हाला तेच म्हणायचंय की जनगणना म्हणजे फक्त डोके मोजणे नसतं, त्याला सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस म्हणतात. त्याच्यामध्ये तुमचे शिक्षणाचे काय,
हे आहेत. तो क्रायटेरिया तो क्रायटेरिया, तुम्ही शिक्षणाचं काय, तुमचा रहिवास कसा आहे, तुमच्यामधले स्कूलचे ड्रॉपआउट किती आहेत, तुमची मुलं कोणत्या शाळेमध्ये जातात, वाहतुकीचे साधनं काय, तुमच्या आरोग्याचं काय प्रश्न आहेत, आरोग्याबद्दल तुम्हाला कोणत्या सोयी सुविधा मिळालेल्या आहेत, तुमचा जो आता हे भटके विमुक्त आहे, अनेक अशा जाती जमातीत, पारधे असतील, धनगर समाजातील काही जाती जमातीत ते फिरत असतात, त्यांना रहिवासाचाच पुरावा नाही हो. मंगेशजी, मला एक असा प्रश्न पडलाय, म्हणजे जे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षासोबत होते, अजितदादा आणि छगन भुजबळांची अगदी घनिष्ठ संबंध तेव्हापासूनच आहे. इतकंच कशाला, जेव्हा अजितदादांनी बंड केलं त्यात देखील छगन भुजबळांचा समावेश होता. अगदी त्यांनी साहेबांना सोडून ते दादांकडे गेले. अशा छगन भुजबळांना अजितदादा डावलतील असं तुम्हाला वाटतं? त्यांच्यावर कोणाचा दबाव तर नाही ना? आणि ते अजितदादा छगन भुजबळ डावलून मग त्यांना मंत्रिपद द्यायला, असं मला तर नाही वाटत. तुमचं काय मत? नाही, नक्कीच आपण जे म्हणताय मला ते मान्य नाहीये. अजितदादांचे आणि भुजबळांचे घनिष्ठ संबंध महाराष्ट्राने तर कधी असे मला नाही वाटत बघितले. ते तर त्यांच्यासोबत गेले ना. नाही, सोबत गेले, मी सांगतो ना. अजितदादांचा भुजबळ विरोध महाराष्ट्राने हा काही वर्षापूर्वी पण बघितलेला आहे. ज्यावेळेस तेलगीच्या प्रकरणामध्ये काही कारण नसताना अजितदादांनी स्वपक्षातील स्वजातीय नेते एकत्र केले आणि प्रेस घेऊन भुजबळ साहेबांचा राजीनामा मागणारे हेच अजितदादा आहेत. पण विषय असा झाला की ज्या वेळेस अजितदादांनी बंड केलं, पहिल्यांदा बंड केल्यानंतर पाटेचा शपथविधी घेतला फडणवीसांबद्दल आणि नंतर परत दोन दिवसांनी ते स्वगृही आले. त्यानंतर त्या यशवंतराव चव्हाण भवनामध्ये अजितदादांना माफ करण्यात यावं असं बोलणारे भुजबळ साहेब होते. चालू भाषणामध्ये पवार साहेबांनी त्यांना थांबवलं. हे तेच भुजबळ साहेब होते अजितदादांची पाठराखण करणारे. आणि ज्यावेळेस दुसऱ्यांदा आता अजितदादांनी बंड केलं त्यावेळेस एक वडीलकीच्या नात्याने अजितदादांच्या पाठीशी राहणारे हेच भुजबळ साहेब होते. ज्यावेळेस अजितदादांना त्यांचा कुटुंब सोडून गेलं, त्यांच्या विरुद्ध बारामतीमधून योगेंद्र पवार त्यांचा पुतण्याला उभं केलं, अख्खी पवार फॅमिली तिकडे एकीकडे झाली. अजितदादांवर मग रोहित पवार असतील, त्यांचे बंधू असतील, सगळ्यांनी पाहिजे त्या भाषेमध्ये टीका केला. त्यावेळेस बारामतीमध्ये जाऊन अजितदादांची बाजू घेऊन पटवून सांगणारे हेच भुजबळ साहेब होते. आणि आता अजितदादांना मला असं वाटतंय की गरज सरोन वैद्य मरो. आता अजितदादांचे 40-42 आमदार आले, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यांच्यातला तोच परत सरंजामी आणि स्वजातीय अहंकार असणारा अजित पवार जागृत झालेला आहे. आणि मग भुजबळ साहेबांना कुठंतरी, कारण भुजबळ साहेब गेल्या 1-1.5 वर्षापासून ओबीसीची बाजू घेण्यामुळं हे चर्चेत आले, लोकांच्या नजरेत आले. तर मग कुठंतरी आपली छबी डावलली जाते, आपलं नेतृत्व कुठंतरी 2 नंबरला दिसतंय आणि कुठंतरी इनसेक्युरिटी म्हणून मला असं वाटतंय की अजितदादांनी हे केलेलं आहे. आणि दुसरा विषय असा की अजितदादांना पहिल्यापासून स्वजातीचा अहंकार आहेच. जे ओबीसीचं पदोन्नतीमधलं आरक्षण होतं त्या पदोन्नतीमधल्या आरक्षणाला एकाने चॅलेंज केलं तर विजय घोगरे म्हणून. यांना सगळं जो यंत्रणा पुरवली ही अजितदादांनी, हे सर्व श्रुत आहे आणि त्यांचं स्पष्ट मत आहे आरक्षणाच्या बाबतीत. मला असं वाटतंय की गरज सरल्यानंतर ज्यावेळेस ते आता चांगल्या एका भूमिकेत आले, आता 5 वर्ष काही टेन्शन नाही, पत्नीला राज्यसभा दिली, ज्या लोकसभेला पडल्या होत्या त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं नाही, त्यावेळेस तुम्हाला अनुभवाचं काय वाटलं नाही, तेव्हाही छगन भुजबळ इंटरेस्ट होते, त्यावेळेस पण डावललं. त्यामुळे एक दिसून येतंय की अजित पवारांची भुजबळ साहेबांबद्दलची असूया या आधी पण दिसलेली आहे आणि आता पण त्यांनी दाखवलेली आहे. पण इतक्या खालच्या स्तराला जाऊन तुमच्या पक्षातला एवढा मोठा सहकारी जर भुजबळ साहेब नसते तर कदाचित अजितदादांच्या पक्षाने एवढा मोठ्या प्रमाणात यश मिळालं नसतं. भुजबळ साहेब नसते तर तो त्यांचा एवढा कॉन्फिडन्स मिळाला नसता. कारण की अजितदादांनी केलेली जी गद्दारी होती याच्याबद्दल बऱ्याच जणांच्या मध्ये बारामतीत पण रोष होता, कुटुंबीय विरोधात गेले. पण तिथं कुठेतरी एक वडीलधाऱ्या म्हणून भुजबळ साहेबांनी त्यांना धीर दिला की चला, विकासाच्या मुद्द्यावर जर तुम्ही मोदींबरोबर जाताय तर आम्ही तुमच्या सोबत येतो. पण मंगेशजी, आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की आता भले छगन भुजबळांना आता मंत्रिपद नाकारलं, पण दादांनी काल एक रोखठोक अशी भाषा केलेली आहे की 2.5 वर्षापर्यंतच ही मुख्यमंत्री ही जी काही पदं दिलेली आहेत ती असतील, कदाचित त्यानंतर ती बदलली जातील. आणि छगन भुजबळांच्या बाबतीत जर प्रश्न असेल तर कदाचित त्यांची राज्यपालपदी देखील वळणी लागू शकते, अशा देखील काही शक्यता आहेत ज्या चर्चा होतात. तर तुम्हाला असं वाटतं की 2.5 वर्षानंतर त्यांना दिलं जाईल, अशा काही अँगलनी विचार असेल? कसं असतं की आपण जर कल्पना करायला लागलो तर कल्पना विलास कुठे होतं.
उद्या असं पण मग आपण एक अर्थ काढू शकतो की नाही, अजितदादा म्हणतील की भुजबळ साहेबांना पंतप्रधान पदाची संधी मिळू शकते. मुळात जसं काल अजितदादांनी म्हटलं की मी 2.5 महिन्यांचा मुख्यमंत्री होऊ शकतो म्हणून. होऊ शकतो. मग माझं असं म्हणणं आहे, तुम्ही एकतर 2.5 वर्षाचा हा क्रायटेरिया कुठल्या तुमच्या ज्या आपल्या प्रचलित जी लोकशाही आहे त्याच्यामध्ये 2.5 हे काही लग्नातलं जेवण नाही की बाबा तुला निम्म घे आणि आम्ही निम्म घेतो. कॅपेबल असेल जर तुम्हाला त्या विभागाला त्या जे आपण जे म्हणतो तो जो कुठला मंत्रीपद असेल त्याला जर न्याय द्यायचा आहे तर तुम्हाला ते समजण्यासाठी याच्यासाठी देऊन द्या ना, तुम्ही कॅपेबल माणसं बनवा. आणि मग माझा असं विचार नाही अजितदादांना, 2.5 वर्षाचा क्रायटेरिया जर असेल तर एक सिनियर म्हणून 2.5 वर्षानंतर तुम्ही भुजबळ साहेबांना उपमुख्यमंत्रीपद जाहीर करा. आम्ही तुमचे महाराष्ट्रभर तुम्ही स्वागत करतो, तुमचं नाव घेऊन डोक्यावर घेऊन नाचतो तुम्हाला. तुम्ही फक्त जाहीर करा की 2.5 वर्षाचा जो हा क्रायटेरिया आहे हा मला पण लागू आहे आणि 2.5 वर्षानंतर आता भुजबळ साहेबांनी शांत बसावं. 2.5 वर्षानंतर भुजबळ साहेबांना मी उपमुख्यमंत्रीपद देतो. अजित पवारांचे पुतळे ओबीसी उभारतील. नाही, मला एक असं म्हणायचं, तुम्ही अर्थात छगन भुजबळांच्या निकटवर्ती देखील राहिलेला आहात, बऱ्याचशा आंदोलनांमध्ये तुम्ही सहभागी झाला. इव्हन तुमचं आंदोलन जे पुण्यात झालं ते विशेष गाजलं आणि त्यावेळी तुमच्या उपोषण स्थळी किंवा ते उपोषण तुम्ही करून म्हणून स्वतः छगन भुजबळ देखील आले होते. तर छगन भुजबळांची कुठे नाराजी काही व्यक्त आली का? तुम्ही काही त्यांना तुमच्याशी संपर्क झाला का त्यांचा, का त्यांना तुम्ही संपर्क केला? नाही, संपर्क काल झाला की हे जे कळतंय शपथविधी व्हायचा होता त्यावेळेस मी साहेबांना विचारलं की साहेब खरंच असं काय आहे का? तर साहेब म्हणले हो, ते आम्हाला वळसे पाटलांना मला बाजूला ठेवलंय. आता वळसे पाटलांच्या बद्दल आपण समजू शकतो की त्यांना आरोग्याचे खूप काही प्रॉब्लेम्स आहेत. पण भुजबळ साहेबांबद्दल आज मी तेच म्हणतो, 1 वर्षापूर्वी बीडमध्ये जाऊन शेड्डू ठोकणारा आमचा ओबीसीचा नेता आहे. त्यांच्या बाबतीत, त्यांच्या क्रय शक्ती बाबतीत किंवा कृती जे आपण जे म्हणतो याच्या बाबत तर कोणीच प्रश्न चिन्ह काढायचा विषय नाहीये. तर मला असं वाटतं, मी साहेबांनी मला सांगितलं की बाबा असं झालेलं आहे, असा काहीतरी निर्णय झालाय आणि ओबीसी चेहरे म्हणून आदिती तटकरे आणि धनंजय मुंडे यांचं नाव सांगतात ते. आणि दुसरा विषय की मग हे महायुतीची भूमिका होती का भाजपची भूमिका होती का? मग तिथं असं कळतंय की ही भूमिका वैयक्तिक त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांची होती. म्हणजे मग तटकरे असतील आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा असतील. त्यामुळे अजितदादांच्या विचारानं हे सगळं झालेलं आहे. असं मला आणखी असा एक प्रश्न विचारायचा की मग या सगळ्यामध्ये म्हणजे भुजबळांना मंत्रीपद मिळू नये यासाठी काही जरांगेंचा रोल असू शकतो असं तुम्हाला वाटतंय? शक्यता नाकारता येत नाही. कारण की ज्या पद्धतीने जरांगेंनी जे तिथं काहीतरी एक सूत्र केलं होतं, मग ते नोमानी, त्याच्यानंतर राजरत्न आंबेडकर आणि बाकी मग संभाजी भोसले कोल्हापूरचे मराठा नेते, ह्यांची एक काहीतरी घडी बांधली होती आणि ते करणार होते. अचानक त्यांनी माघार घेणं हे थोडस न पटण्यासारखं होतं. मग मला असं वाटतंय की एकच दिसून येतं, ते एकनाथ शिंदेच्या माध्यमातून पण दिसतं की रात्री 26 जानेवारीच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी रात्री 2 वाजता ओबीसीच्या आणि SC STच्या आरक्षणाचा घात होऊ शकेल असा एक अध्यादेश सगळे सोयरे काढला. अजितदादा नव्हते का त्याच्यामध्ये? अजितदादांनी अशी कधी भूमिका घेतली का नाही बाबा हा चुकीचा आहे? असू शकतं, जरांगेंच्या काहीतरी शब्द असतील, कमिटमेंट असतील, किंवा जरांगेंची जी मागणी ओबीसीतनं आरक्षण द्यायची आणि अजितदादांच्यातला जो स्वजातीचा अभिमान जागृत झाला असेल, त्यांना वाटलं असेल जर असा काही प्रश्न आला तर तो कॅबिनेटमधनं जाईल आणि कॅबिनेटमध्ये भुजबळ साहेब जर असले तर सगळ्यात पहिला तो सगळ्यात महत्वाचा अडसर असेल. हो, पण मग याला भाजप तर स्ट्रॉंगली विरोध करेल आणि देवेंद्र फडणवीस ते करून देतील असं वाटत नाही, कारण की मुळातच ते डीएनए आमचा ओबीसी असंच भाजपचं म्हणणं आहे ना. नाही, तो डीएनए बदलतो. तो भाजपचा डीएनए, माझं स्पष्ट मत आहे ना, आरोप आहे, भाजपचा कोणताही कसलाही डीएनए ओबीसीचा नाहीये. जर भाजपचा डीएनए ओबीसीचा असेल तर त्यांनी ते सिद्ध करावं. जी दशवार्षिक जनगणना आता प्रलंबित आहे त्या जनगणनेमध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी. मग आम्हाला आमची डोकी कळतील. आतापर्यंत आमचा किती निधी मिळालाय, सत्तेमध्ये आम्हाला किती वाटा मिळालाय, आमची शैक्षणिक परिस्थिती काय आहे, आमचे किती आमदार आहेत, हो आमचे किती सरपंच झाले, आमचे किती साखर कारखाने आहेत, आमचे किती ज्या सहकार क्षेत्रामध्ये मग तुमचे दूध संघ असतील, जिल्हा बँकेमध्ये आम्हाला काय मिळलं, हे आम्हाला समजेल ना हो. आम्हाला कळून द्या ना.
आम्हाला कळूनच द्यायचं नाही. कारण की बजेट अलॉटमेंट जी होती ती SC ST ची लोकसंख्येप्रमाणे होती, त्यांना तेवढं बजेट द्यावं लागतं. आता जर तुम्ही 102वी घटना दुरुस्ती केली आणि ओबीसीच्या आयोगाला तुम्ही एक संविधानिक दर्जा दिलाय, मग संविधानिक दर्जा दिलाय तर मग त्यांना बजेट अलोकेट करायला तुमच्याकडे स्टॅटिस्टिक्स काय आहेत? होऊन दे ना आमची गणना. पण मला एक अतुबल असं म्हणायचं म्हणजे जेव्हा जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं, ते आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांची मागणी म्हणजे हनुमानाची शेपूट तशी ती वाढत गेली आणि मग त्यांनी अगदी शेवटचा एक स्टान्स आपण जर घेतला असं म्हणता येईल की ओबीसी मधून आता आम्हाला आरक्षण मिळावं. तर केवळ त्या गोष्टीला विरोध म्हणून ओबीसींनी परत आंदोलन त्याला प्रत्युत्तर म्हणून केलं का? कारण की जरांगे शांत की ओबीसी शांत, म्हणजे तुम्ही पण सगळे शांत होता, जरांगेंनी उद्या उठाव केला की तुम्ही उद्या उठाव करता. नेमकं हे आंदोलन काय म्हणजे तेवढ्या पुरतच फक्त आहे? नाही, बरोबरच आहे. त्यांची जी भूमिका होती आणि त्यांना जे रेड कार्पेट अंतरलं जात होतं एकनाथ शिंदेकडून आणि सरकारमधल्या काही घटकांकडून, आणि नुसतं ते त्यांना रेड कार्पेट अंतरणं म्हणजे तुमच्या तिथं OSD जातात आहे, तुमचे तिथं मोठमोठे सेक्रेटरी लेवलचे अधिकारी जातात आहे, रिटायर्ड जज जातात आहे, तुमचे डिव्हिजनल कमिशनर, एका मांडीला डिव्हिजनल कमिशनर, एकीकडे SP, मंत्री तर वेगळेच. आणि मंत्री त्यांना ड्राफ्ट दाखवतात, जरांगे भाऊ हे बरोबर आहे का? मग ते म्हणायचं नाही 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 हे बदलून आणा. त्यांना ड्राफ्ट चेक करायला चार्टेड विमानाने मिनिस्टर जात होते. मग आम्ही काय करायचं होतं? एकमेव भुजबळ साहेब तिथं होते, त्या मंत्रिमंडळात होते, त्यांनी आवाज उठवला, ते होते म्हणून तरी आवाज उठवला. तरी पण 13 ते 14 GR एका वर्षामध्ये काढलेत. हे कशासाठी काढलेत? ओबीसीचे दाखले, कुणबीचे दाखले मराठा समाजाला देण्यासाठी, फक्त एका जातीसाठी तुम्ही या GR ची रांग लावली. 26 जानेवारीला असंविधानिक मागणीला दुजोरा देण्यासाठी एकनाथ शिंदे तिथं हातात तलवार उचलत तो सगळे सोयरेचा GR काढला. मग आम्ही काय करणार ओबीसी? मग जरांगेंचा दबाव, तुम्हाला आंदोलनाची भाषा कळती. मी ज्यावेळेस उपोषणाला बसल्यानंतर माझं एक, उपोषणाला का बसला? मी कोर्टामध्ये लढाई लढणारा माणूस आहे. गेल्या 13-14 वर्षापासून ओबीसी आरक्षण, ओबीसी हक्कांबद्दल हायकोर्ट, सुप्रीम कोर्टला लढतो. स्वतः वकील आहे. पण नंतर असं लक्षात आलं की सरकारला दुसरी कोणतीच भाषा समजत नाही. एका आडाने फक्त उपोषणाला बसतो, त्याच्या दबावामध्ये तुम्ही GR काढता, वागता. मग उपोषणाला उत्तर उपोषणानेच. मग त्यांनी पहिल्यांदा केलं, आम्हाला म्हणले नाही, आमच्या वेगळ्या पण मागण्या होत्या, आमचे जातीचे दाखले आधार लिंक करा म्हणलं होतं आम्ही. एकच उमेदवार, त्याच्याकडे ओबीसीचा दाखला आहे म्हणजे कुणबीचा, त्याच्याकडे EWचा दाखला आहे, SCBCचा आता 10% दाखला आहे. मग जिथं जशी हे असेल, जागा मिळेल, जशी ऍडमिशन असेल, तसा तो दाखला पुढे करायचा. अशा बऱ्याच मागण्या होत्या. पण त्यांनी काही ते नंतर केलं नाही अजूनपर्यंत. ते नंतर परत बसले, परत म्हणले ते कुठलं तरी हैदराबादचं निजामाचं जे संस्थान खालसा झाले ते गॅझेट आणा. मग मी तिथं आंतरवालीमध्ये म्हणलं तुझ्याच इथे येऊन उपोषण करतो. कशासाठी? तर सरकारला सोपं व्हावं. कारण की सरकार आमच्याकडे कानाडोळा करत होतं, त्यांच्या गाडीतलं पेट्रोल डिझेल संपत असेल म्हणून म्हणलं बाबा वाटेवरच बसावं, म्हणजे आमच्याकडे पण येतील. आणि मग तिथं कुठंतरी ओबीसींचा जोर दिसला. तिथं भुजबळ साहेबांनी पण भूमिका तीच घेतली की आम्हाला धक्का लावू नका, त्यामुळे आम्हाला करा. तुम्ही जे आता म्हणालात की तो उठला की त्याच्या मागणीला जसा सपोर्ट राज्य सरकार देते का? तर राज्याचे जे कारभार आहे, 288 मधले 170 आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मराठाच होते, कॅबिनेट मिनिस्टर मराठाच होते. त्यामुळे ते काय करायचे, जरांगे म्हणजे आमचा घरचा माणूस, तो किती म्हणजे आपण ते लहान मुलगा असतं ते येडा, त्याला समजत नसतं, पण त्याला रडलं तर त्याला काहीतरी द्यायचं. आणि ओबीसी म्हणजे आपण म्हणतो सावध राहायचं पोरग. त्यामुळं जरांगेची जी मागणी, जरी तो मागणी त्याच्यावर संविधानिक असेल, पण सरकार त्याला अत्यंत आदराने त्याला सपोर्ट करत होतं. त्यामुळं मग आम्हाला आंदोलनानेच उत्तर द्यावं लागतं. नक्की. अगदी शेवटचे 2 प्रश्न, म्हणजे एक त्यातला अधिक महत्वाचा म्हणजे की केवळ राष्ट्रवादीनंच छगन भुजबळ डावललं म्हणजे ओबीसी नेत्यावर अन्याय झाला असं नाही, तर भाजपमध्ये पण तीच परिस्थिती दिसून येते. गोपीचंद पडळकर सारखे जे नेते जतमधून निवडून आले, अगदी दुसऱ्या मतदारसंघात जाऊन तिथं चांगल्या लीडनी निवडून येणं, आणि त्यांचा संघर्ष देखील आपण सगळ्यांनी महाराष्ट्राने पहिल्यापासून पाहिलेला आहे. तर त्यांना देखील कदाचित यावेळी मंत्रिपद मिळेल अशी आशा होती, कारण तिकडे नितेश राणे यांना मंत्रिपद देखील मिळालेलं आहे, किंवा अगदी 1-2 टर्म जे निवडून आले त्यांना देखील मंत्रिपद मिळालेलं आहे. आणि काही जणांवर तर 4-4, 5-5 टर्म मिळून सुद्धा अन्याय झालेला आहे. त्यामध्येच बरेच जण आहेत.
अगदी इथे पुण्यातलं पण उदाहरण बघितलं तर माधुरी मिसाळ या 4 वेळा निवडून आल्यात, पण त्यांना राज्यमंत्रीपद मिळालं. राज्यमंत्री. सो या सगळ्या गोष्टीचा विचार करता भाजपमध्ये सुद्धा कुठेतरी ओबीसी नेत्यांवर अन्याय होतोय का, पडळकरांच्या बाबतीत काय म्हणता येईल? आणि ओबीसीचे नेते भविष्यात म्हणजे जसा तर तुम्ही आहात किंवा गोपीचंद पडळकर आहेत, तर भविष्यात जर नेत्यांना वरती आणायचं असेल किंवा समाजासाठी उभारी घ्यायची असेल तर असे नेते कुठे ना कुठेतरी सभागृहात मंत्रिमंडळात असले पाहिजेत. तर तुमचं मत याबद्दल काय? नाही, हेच मी म्हणतो, जे आपण म्हणतो की भाजपचा डीएनए ओबीसीचा आहे तर बिलकुल नाहीये. आता गोपीचंद पडळकर हे भुजबळ साहेबांच्या खांद्याला खांद्या लावून भांडले. ते खालच्या असतील ते वरच्या सभागृहामध्ये ज्यावेळेस हा सगळे सोयरेचा विषय आला किंवा मग हे ओबीसीची जे एल्गार सभा झाल्या त्याच्यामध्ये गोपीचंद पडळकरांनी उघड ओबीसीची भूमिका घेतली. त्यामुळे मला असं वाटतंय, आता काही जण म्हणतात की नाही ते थोडे आक्रमक आहे म्हणून. मग निलेश राणे कोण आहे? ते आक्रमक नाहीयेत, त्यांना मंत्रिपद देत आहे. एकच दिसतं की ओबीसीची उघड आणि आक्रमक भूमिका जो घेतो त्याला डावललं जातंय. त्यामुळे चित्र स्पष्ट आहे की महायुती सरकारला, भाजपला आता एकच अजेंडा आहे की ओबीसीचं नेतृत्व वरती येऊन द्यायचं नाही आणि त्यांना ते एकच फक्त हिंदुत्वाचा अजेंडा रेटायचा आहे. आणि जसे देवेंद्र फडणवीस पहिल्या प्रेसला म्हणाले की जातगत जनगणना केली तर ते वेपनाइज होईल, त्याचा शस्त्रास्त्र म्हणून उपयोग होईल. याचा अर्थ आपण सावध ऐका पुढच्या हाका. ओबीसीच्या विरोधात ओबीसीची जनगणना करायची नाहीये, ओबीसीचं जास्त काही चालून द्यायचं नाही. कारण की माहिती ओबीसी एकजूट व्हायला लागला होता, ओबीसीचा फायदा यांनी घेतला. भाजपचे कधी नव्हे ते 137 आमदार आणि संपूर्ण महायुतीचे 231 एवढं 5वी बहुमत फक्त ओबीसी मुळे आलंय, भुजबळांमुळे आलंय, पडळकरांमुळे आलंय, या सगळ्या आंदोलनामुळे आलंय. पण तेवढ्या पुरतं त्यांनी ते घेतलं. ही अजून मला तर वाटतंय त्याचा धसका यांनी घेतलाय का, यांना एवढं बहुमत म्हणजे अगदी शेवटचे एकदम प्रश्न म्हणजे मला असं म्हणायचं की आता तुमचं एक ओबीसी नेत्यांचं शिष्टमंडळ हे अजित पवारांना भेटणार आहे का आणि छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं यासाठी प्रयत्न करा? नाही, मला वाटतंय की अजित पवार सुज्ञ आहेत, तर त्यांना भेटून सांगण्यापेक्षा आमच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा हा आक्रोश आता दिसायला लागलाय. तुम्हाला आज उद्यामध्ये एवढ्या आठवड्यामध्ये दिसेल, प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होतोय. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये समाजाने साथ दिलेली असताना ओबीसीच्या राष्ट्रीय नेत्याचा, एवढ्या वरिष्ठ नेत्याचा इतका अपमान, एवढी दागाबाजी जे हे अजित पवारांनी केली, तर हा खूप मोठा ओबीसीसाठी गुन्हा आहे. आणि ओबीसींनी जे मॅन्डेट दिलं होतं ते भुजबळ साहेबांकडे बघून दिलं होतं, ओबीसीचं आरक्षण टिकेल म्हणून दिलं होतं, पण तुम्ही त्याचा अपमान केला, तुम्ही लाथाडलं. तर मला असं वाटत नाही की अजित पवारांची गाठ घेणे, अजित पवारांनी हे समजून घेतलं पाहिजे की हे काय फक्त तळ आहेत, कुठला ताम्रपट दिलेला नसतो. 5 वर्षानंतर निवडणुका आहेतच, तुमचा पक्ष आहे, तुम्हाला राजकीय कारकीर्द आहे, तुमच्या पक्षामध्ये ओबीसी पदाधिकारी आहेत आणि येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे. मग तुम्हाला तुमच्या पक्षाचं पानिपत झालेलं जर बघायचं नसेल तर तुमच्यातला तो सरंजामी अजित पवार हा कुठेतरी बाजूला ठेवा आणि वरिष्ठांना न्याय देणारा अजित पवार आम्हाला दिसावा अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि आमच्या ओबीसीच्या नेत्यांना, भुजबळ साहेबांना यथेच्छ सन्मान मिळेल अशा प्रकारे तुम्ही सरकारच्या मध्ये सामावून घ्या. शेवटचा प्रश्न, संजय राऊतांनी या संदर्भात एक प्रतिक्रिया दिलेली आहे की छगन भुजबळांनी शरद पवारांची साथ सोडली म्हणून आता कर्माची फळं भोगावी लागली. आता संजय राऊत ते पण ओबीसी आहेत असं कधी कधी म्हणतात, त्यामुळे असले एखादा बुरखा पांघरलेले ओबीसी संजय राऊतांचं, मला तर असं वाटतं की या संजय राऊतांमुळेच या उद्धव ठाकरेंचं पानिपत झालं. त्यामुळे म्हणजे मोठे नेते तर जाऊन दे, आता लहान लहान माझ्यासारखे कार्यकर्ते पण संजय राऊतांचं काय, कारण की त्यांना सकाळी 9 वाजता कुठला तरी मुद्दा लागतो, त्यांना संध्याकाळी ते बघतात. जर तुम्ही तसं म्हणताय तर मग शिवसेनेचा पहिला आमदार, पहिला महापौर हे भुजबळ साहेब होते, मग त्यावेळेस तुम्हाला भुजबळ चाललंय का? त्यामुळं संजय राऊतांना मला नाही वाटत की एवढं सिरियसली घ्यावं. हा, आता वेळ आल्यानंतर, असं झाल्यानंतर त्यांना एक आयतं खोलीत मिळतं तर काही हरकत नाही. पण जसं जितेंद्र आव्हाडांनी जरी ते विरोधात असले, पवार साहेबांबरोबर असले, आत्ता का काल त्यांची प्रतिक्रिया आली
आणि भुजबळ साहेबांचं श्रेष्ठत्व, भुजबळ साहेबांचं काम कार्य त्यांनी मान्य केलं मोठ्या मनाने. तसंच संजय राऊतांनी थोडीशी सर्वसमावेशक भूमिका घ्यावी, सतसत विवेकबुद्धीने बोलावं, तर आहे ते काहीतरी शिवसेनेचं थोडंफार राहील, नाहीतर शिवसेनेला शेवटच्या सरणावर न्यायचं काम मला असं वाटतं संजय राऊत करतील. धन्यवाद मंगेशजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते मंगेश ससाणे ज्यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारण्यात आल्याबद्दल निश्चितपणे संताप व्यक्त केलेला आहे. तेच नव्हे तर संपूर्ण ओबीसी कार्यकर्ते महाराष्ट्रात याबद्दल संताप व्यक्त करतात. एकूणच काय तर शिवसेनेत असताना आपण छगन भुजबळ यांचा प्रवास पाहिला होता. 85-90 ला माझगाव म्हणजे मुंबईतून आमदार, नंतर येवल्यातून जर आपण पाहिलं तर 4, 9, 14, 19 आणि 24 असे सलग 5 वेळा आमदार, विधान परिषदेला 2 वेळा आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, इतकंच नव्हे तर विविध मंत्रीपद, महसूल मंत्री, गृहमंत्री, 3 वेळा उपमुख्यमंत्री, एवढा मोठा अनुभव असलेला नेता. पण आज याच नेत्याला त्यांच्याच राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांच्याच पक्षातल्या वरिष्ठ नेत्याला मंत्रिपद देण्यास नाकारलेलं आहे. आता पुढे काय होणार, भविष्यात छगन भुजबळांची या संदर्भातली प्रतिक्रिया काय असेल आणि त्या संदर्भात ओबीसी कार्यकर्ते कोणतं पाऊल उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.